याच सीझनमध्ये लिंबाचं लोणचं बनवा, म्हणजेच थंडीमध्ये लिंबाचं लोणचं बनवा। या सीझनमध्ये लिंबसुद्धा खूप छान मिळतात आणि स्वस्तही असतात। बघा, अशा प्रकारे ताजी टवटवीत आणि रसाळ अशी लिंब घ्यायची आणि पूर्ण पिकलेली लिंब घ्यायची। इथे मी 12 लिंब घेतली आहेत। आज आपण या लिंबाचं लोणचं कसं बनवायचं ते बघूया। लिंबाचं गोड लोणचं मी याआधी बनवून दाखवलं आहे। आज आपण लिंबाचं तिखट लोणचं बनवू। तर लिंब मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलीत। आता ही लिंब आपण कापून घेऊ। लिंब कापताना सुरुवातीला याच्या देठाचा जाड भाग असतो तो काढून घ्यायचा। त्यानंतर लिंबू असं मधोमध चिरून घ्यायचं। लिंबाच्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या। त्यानंतर एका भागाचे 4 भाग करून घ्यायचे। तुम्हाला जर याच्या मोठ्या फोडी हव्या असतील तर मोठ्या फोडी सुद्धा ठेवू शकता। मी एका लिंबाचे हे 8 भाग करून घेतलेत। अशाच प्रकारे सगळी लिंब कापून घ्यायची। सगळी लिंब कापून त्याच्या बिया सुद्धा काढून घ्यायच्या। यामध्ये बिया राहता कामा नये, नाहीतर लोणचं कडू होतं। आता या लिंबामध्ये मीठ घालून घ्यायचं। इथे मी 4 मोठे चमचे मीठ घेतलंय। मी 12 लिंब घेतलेली, वजनाने ती 600 ग्रॅम होती। त्यासाठी मी यामध्ये 30 ते 35 ग्रॅम मीठ घातलंय। त्यानंतर हळद घालायची 2 चमचे। वजनाने घ्याल तर 5 ग्रॅम घाला। आता हळद आणि मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून हे 2 दिवस असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। 2 दिवसानंतर हळद मीठ यामध्ये छान असं मुरलं की त्यानंतर याचं लोणचं बनवायचं। बघा, हे मी अशा प्रकारे कपड्यामध्ये बांधून ठेवलेलं आणि अशा ठिकाणी ठेवलेलं जिथे पाण्याचा स्पर्श होणार नाही, अशा उबदार ठिकाणी ठेवलेलं। बघा, खूप सुंदर असा रंग आला यांना आणि सगळं हळद मीठ या फोडींमध्ये व्यवस्थित असं मुरलंय। असं जर हळद मीठ घालून तुम्ही 2 ते 3 दिवस फोडी मुरवत ठेवल्या तर लोणचं पटकन तयार होतं। म्हणजे लोणचं लवकर मुरतं आणि खाण्यासाठी आपण लगेच वापरू शकतो। लिंबाची साल सुद्धा व्यवस्थित अशी मऊ झाली आहे। चमच्याने हे मिक्स करून घ्यायचं। आता गॅसवर एका कढईमध्ये राई पूड घालायची। मी अर्धी वाटी राई पूड घेतली आहे, वजनाने 50 ग्रॅम आहे। राई पूड आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे। खूप लाल होईपर्यंत किंवा करपेपर्यंत भाजायची नाही। हाताने चेक करून बघायची। हातालाही कडकडीत गरम लागली की गॅस बंद करून घ्यायचा। आता यामध्येच मी मसाले सुद्धा घालते। 1 चमचा लाल तिखट घालायचं, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते। त्यानंतर थोडी जिरा पावडर घालायची। आता हे मसाले डाळ गरम असतानाच थोडा वेळ परतून घ्यायचे, म्हणजेच या गरम डाळीमध्ये ते मिक्स करून घ्यायचे। मसाले मिक्स करून झाले। आता ही डाळ आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवू। आता याच कढईमध्ये अर्धा कप तेल घ्यायचं। हे 125 ml तेल आहे। तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे तेल तापून यातून धूर निघेल इतकं हे कडकडीत गरम करून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे तेलामधून धूर निघायला लागला म्हणजे हे कडकडीत गरम झालं की गॅस बंद करायचा आणि हे तेल आता पूर्ण थंड करून घ्यायचं। तेल थोडंसं थंड झालं की यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा। आता हे तेल पूर्ण थंड झालंय। हाताने आपण याला स्पर्श करू शकतो। हाताला हे अजिबात गरम लागत नाही। त्यानंतर लिंबाच्या फोडींमध्ये हा तयार केलेला लोणच्याचा मसाला घालायचा। यातच मी 2 चमचे साखर पण घालते। साखरेने लोणच्याला चवही छान येते आणि लोणचं जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते। साखरेऐवजी तुम्ही यात गूळ सुद्धा घालू शकता। आता यातच हे तेल सुद्धा घालून घ्यायचं। सगळा मसाला लिंबाच्या फोडींमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। एवढं प्रमाण घेतलं तर लोणच्याला खारही भरपूर होतो आणि लोणचं खूप छान होतं।
बघा मसाल्याचं तेलाचं प्रमाण एकदम बरोबर झालं आहे. अशा प्रकारे तुम्ही जर लोणचं बनवलं तर ते भरपूर दिवस टिकेल आणि खायलाही खूप छान लागतं. आता हे तयार केलेलं लोणचं बरणीमध्ये भरून ठेवायचं. बरणी स्वच्छ करून कोरडी करून घ्यायची, त्यानंतरच लोणचं यामध्ये भरायचं. बरणीमध्ये लोणचं भरण्याआधी यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर लोणचं बरणीमध्ये भरून ठेवायचं. लिंबाच्या फोडी आपण अगोदरच 2 दिवस हळद मिठाच्या पाण्यामध्ये मुरवत ठेवल्या होत्या, त्यामुळे हे लोणचं लवकर तयार होतं. अगदी 2 ते 4 दिवसात तुम्ही हे लोणचं खाण्यासाठी सुद्धा वापरू शकता. बघा किती सुंदर दिसतंय. अगदी रसरशीत असं लोणचं तयार झालंय. तुम्ही सुद्धा बनवून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहा. चला तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.